मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्हाला काहीतरी पौष्टिकही द्यायचं आहे, पण चटपटीतही द्यायचं आहे, त्यावेळेला नक्की ज्वारीच्या पिठाचा हा नाश्ता ट्राय करून बघा. मुलांना नक्कीच आवडेल. मी कढईमध्ये 1 वाटी पाणी टाकलं आहे. त्यात थोडंसं मीठ आणि बीटरूट किसून घातला आहे. पाहिजे तर तुम्ही ज्यूस करूनही टाकू शकता. आता पाण्याला छान गरम झाल्यानंतर, एक छान उकळी आल्यानंतर आपण त्यात 1 वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे. थोडं थोडं करत घाला, म्हणजे ढवळताना गुठळ्या होणार नाहीत. हे पहा, या प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे. पिठाला छान आपण उकड काढली आहे, म्हणजे शिजून छान घेतलं आहे पीठ. आता याला थोडा वेळ थंड करून घ्यायचं आहे. थंड करून घेतल्यानंतर त्यात 1 चमचाभर वरतून तेल घाला, म्हणजे हाताला चिटकणार नाही. आता तुम्ही हव्या त्या आकाराच्या छोट्या इडल्या किंवा असे चपटे कुठल्याही आकारामध्ये तुम्ही करू शकता. मी हे छोटे छोटे बॉल केलेले आहेत आणि आता एका प्लेटला तेल लावून वाफवून घ्यायचं आहे. 5 मिनिटामध्ये वाफवून होतं, कारण खूप वेळ नाही लागणार. ह्याच्यात आपण कुठेही इनो किंवा सोडा वापरणार नाही. अतिशय पौष्टिक असा नाश्ता आणि खूप छान लुसलुशीत असे तयार होतात. मिनी इडली किंवा अजूनही काही तुम्ही नाव देऊ शकता. आता कढईमध्ये मी पाणी ठेवलं आहे स्टँडवर. 5 मिनटं ह्याला झाकून वाफवून घ्यायचं आहे. हे पहा, 5 मिनटानंतर हलका रंग बदलला आहे आणि छान मऊ लुसलुशीत होतात आणि छान शिजलेत. हे पहा, असेही कुठल्याही चटणीसोबत खाता येतात, पण थोडंसं जर तुम्हाला तडका मारायचा असेल किंवा चटपटीत करायचं असेल तर या प्रकारे तुम्ही तडका मारू शकता. मी साधा तडका मारला आहे. 1 कढईमध्ये 1 चमचाभर तेलामध्ये काळे तीळ, चमचाभर जिरे आणि सांबर मसाला टाकून याला परतून घेतलं आहे. तुम्ही हवं तर ह्याच्यामध्ये भरपूर भाज्या घाला. शिमला मिरची, गाजर, कांदापात, टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणी, तेही खूप छान लागतं. पण हे साध्या प्रकारे जरी तुम्ही ट्राय केलं तसा प्रकारचा नाश्ता, तेही छान लागतं. जसं तुमच्या मुलांना किंवा तुम्हाला आवडेल त्या प्रकारे तुम्ही ट्राय करू शकता. आता कोथिंबीर, 1 चमचा मी सांबर मसाला टाकला आहे. आता हे छान परतून घ्या. ह्याला चटणीची आवश्यकता नाही. सकाळच्या गडबडीत किंवा तुम्हाला असंही नाश्त्यासाठी हवं असेल संध्याकाळी तर झटपट बनतो आणि खायलाही टेस्टी लागतं आणि पौष्टिकही आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.